हा तोच मनोहर मामा उर्फ इंदापूर तालुक्यातल्या लासुर्ण्यातला बोंबील विक्या मनोहर भोसले की ज्याच्या पाया निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर सारखे लोक पाया पडायचे. इंदुरीकर यांचा पाया पडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. गंमत अशी आहे की ज्यांना कायदा बंधू म्हणतो त्यांना ज्यांच्याकडे संत म्हणून, ज्यांच्याकडे वारकरी म्हणून, ज्यांच्याकडे कीर्तनकार म्हणून लोक पाहतात ते जर पाया पडत असतील तर महिमा मंडन करायला काय वेळ लागतो. मनोहर भोसलेचा तामझाम त्याच्यावरल्या गुन्ह्यानंतरही वाढलेला आहे. गुन्ह्यामध्ये जामीन मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्याकडं त्याच्या भक्तांची, स्वयंघोषित भक्तांची सुद्धा गर्दी वाढलेली आहे. याच्यावरून लक्षात घ्या की या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे कितीही कायदे केले तरी प्रत्यक्षात झोपेचं सोंग घेतलेले जे श्रीमंत भक्त आहेत त्यांना कोण आवरणार. पाया पडणं विशेष नाही. भागवत संप्रदायात थोरा मोठ्यांच्या पाया पडतात. ही प्रथा आहे, परंपरा आहे. पण तरीसुद्धा एखाद्याच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच्या किती पाया पडावं आणि कोणी त्याच्या जवळ जावं हे ठरवलं पाहिजे. भागवत संप्रदायात तरी ठरवलं पाहिजे अशी चर्चा देखील या निमित्तानं सुरू झाली आहे. 11,000 रुपयाची एक पर्ची, 11,000 रुपयाचं एक पावती फाडणारे लोक काही साध्या घरातले असतील का? हां, त्यांच्याकडं पाहून दररोजची समस्या असलेले, समस्या सुटतील असा एक आशावाद असलेले अनेक गरीब लोक जात असावेत. पण हे सगळं होत असताना एक मात्र नक्की, जर मोठे लोक अशा लोकांच्या पाया पडत असतील तर सामान्यांनी काय करायचं? करमाळा तालुक्यातल्या गोटी इथला आश्रम बंद करा असं सरपंच विलास राऊतांनी आता निवेदनाद्वारे दिलेलं आहे आणि गोटी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मनोहर भोसलेचा पर्दाफाश करायचा असेल तर फक्त मनोहर भोसलेवरती कारवाई करून चालणार नाही, तर मनोहर भोसलेचं प्रस्थ ज्यांनी ज्यांनी वाढवलं त्या सगळ्यांना या कक्षेत आणलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.